नाशिक रोड परिसरातील मालधक्का रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले नगर पंजाब गल्ली येथे रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे। स्थानिक सत्तार लतीफ तांबोळी यांनी त्यांची इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल MH15 GK 5330 आपल्या घराच्या अंगणात चार्जिंगला लावली होती। मात्र मध्यरात्री अचानक या बाईकला पेट लागला आणि बॅटरीचा जोरदार स्फोट झाला। क्षणात आग पसरली आणि शेजारी उभी असलेली स्विफ्ट कार MH15 HG 4112 देखील जळून खाक झाली। या भीषण आगीत घराचाही मोठा भाग जळाला असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सुदैवानं तांबोळी कुटुंबानं मागच्या दरवाजातून वेळेवर बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। परिसरातील नागरिकांनी तत्परतेनं मदत करत आग विझविण्याचे प्रयत्न केले। दरम्यान तांबोळी यांनी घटनेनंतर तात्काळ मनपा अग्निशामक दलाला फोन करून कळवलं। मात्र तब्बल 1 तासानंतरच प्रथम पथक घटनास्थळी दाखल झाले। या उशिरामुळे संतप्त नागरिकांनी आणि तांबोळी कुटुंबानं अग्निशामक दल आणि विद्युत विभागाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। मी सत्तार तांबोळी, राहणारा इंदिरा विकास नगर, मालधक्का रोड, फुले नगर मध्ये पंजाब गल्लीमध्ये राहतो। आणि माझ्याकडे इलेक्ट्रिक बाईक आहे। मी रात्री 2:30 वाजता आलो। ती बाईक चार्जिंगला लावली। त्याच्यानंतर मी ती गाडीचा आवाज यायला लागला मला 3-3:30 वाजता। मला आवाज कशाचा येतोय तर मी पाहिलं ते तर एवढा स्फोट झाला त्याचा त्या गाडीचा, इलेक्ट्रिक बाईकचा। आणि त्याच्यानंतर मी घरच्यांना सर्वांना बाहेर काढलं। बाहेर काढताना आमचे जे आजूबाजूचे माझे जे मित्र जे आहे, सहपरिवार आमचे जे आहे मित्र, सगळे फ्रेंड सर्कल, त्यांनी सगळे मदत केली माझ्यासाठी। सगळ्यांनी पाणी मारलं, विझवलं, आग विझवली। त्याच्यानंतर मी अग्निशमन दलाला फोन केला पहिले। ते कमीत कमी 1 तासानंतर आले। म्हणजे आपली सरकार ही झोपेली वाटतं। महानगरपालिकेचं दुर्लक्ष पण आहे आपल्या विभागामध्ये पण, आणि नागरिकांना एवढा त्रास होतो इथं काही गोष्टीला झाले तरी दुर्लक्ष करता महानगरपालिका। तर माझी विनंती हेच आहे सरकारला, यांनी अग्निदल यांच्यावर थोडीशी कारवाई करावा। यांना जे टाइमवर 2 मिनिटाचा जे आहे तिथं लागवड यांनी पोहोचायला पाहिजे। तर माझ्या एवढी नुकसान झाली नसती टाइमवर आले असते तर। आज माझी तुम्ही नुकसान पाहू शकता, गाडीची म्हणा किंवा सगळे प्रत्येक घटना एवढी रात्री झाली। कोणी जीव झाला असतं तर काय केलं असतं यांनी। मला प्रशासनाची मला मदत पाहिजे का माझी नुकसान झाली आहे त्यांनी मला भरपाई करून द्यावा, हीच माझी विनंती।